झाली. मॅक्टर 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 हे बघा मॅक्टर झालाय. मॅक्टर झाला हे बघा खूपच भारी. आणि हे बघा ॲलिगेटर आहे तिथे अंडी देणार आहे आणि फिमेल ॲलिगेटर आहे. आता अंडे देणार आहे. भारी पॅरोड आहे. वाव इकडे खूप सारे बदक आहेत आणि खाली इथे एक बदक आलाय. हा बघा बोलतो आमच्याशी. तर नमस्कार मित्रांनो, मी साईश पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहे डे 4चा शिर्डी सिरीजचा. आणि मित्रांनो आता आपली रिटर्न जर्नी चालू होणार आहे. आणि मस्तपैकी सकाळी आम्ही दर्शन वगैरे घेतलं साईबाबांचं आणि आता आपण रिटर्न जर्नी स्टार्ट करणार. आता आम्ही जिथे राहिलेलो द्वारावती इथे, तर त्याचा आता मी तुम्हाला रूम टूर देतो. पाहू शकता द्वारावती या संस्थेत आम्ही राहिलो आहे. आणि हा आपला रूम नंबर आहे 277 आणि हा बघा आपला रूम. चला आता आतमध्ये जाऊया आपल्या रूममध्ये. एकदम स्पेशियस रूम आहे. इथे टॉयलेट आणि बाथरूम देखील आहेत आणि इथे आरसा वगैरे दिला आपल्याला, बेसिंग वगैरे. आणि बघा 3 बेड्सचा हा रूम आहे. एकदम मोठाच्या मोठा आपल्याला रूम भेटलेला. आणि हे बघा इथे एकदम मोठी अशी खिडकी पण आहे. खूपच उजेड येतो रूममध्ये पाहू शकता. आणि 4 दिवस आम्ही या रूममध्ये होतो. खूपच मस्त रूम आहे. आणि साईबाबांचा समोर फोटो देखील आहे. तर चला मित्रांनो आता आपण मिळते. तोपर्यंत टाटा सी यू बाय. तोपर्यंत तुम्ही चिल मारा. इकडे एक सुंदर असं मंदिर आहे पण ते आता बंद आहे. त्यांचं काहीतरी काम चालू आहे. मग तुम्हाला मी आता बाहेरूनच दाखवतो त्यासाठी. आणि इथे पण काय काय आहे, इकडे पण काहीतरी आहे. आणि आपली गाडी आली आहे. चला हे बघा शिवाजी महाराजांची मूर्ती. खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत देवांच्या. आणि मित्रांनो आपण आता शंकराच्या मूर्तीच्या समोर आलो आणि बघा काय व्ह्यू आहे. खूपच सुंदर व्ह्यू. आणि बाजूला देखील वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि तिथे बैलगाडा देखील आहे. खूपच भारी व्ह्यू आहे. आणि हे बघा साई पालखी निवारा. आणि ह्याचे स्टोन काहीतरी वेगळ्या प्रकारचे असतात. जर तुम्हाला इथे भेट द्यायची असेल तर फक्त शिर्डीपासून 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि मित्रांनो हे बघा असा काहीसा एंट्रन्स आहे. चला तर आता आपण आतमध्ये जाऊया. आणि हे बघा इथे सगळं पक्ष्यांचे. आणि मित्रांनो बघा इथे सगळे पक्षी आहेत. पॅरट वगैरे वेगवेगळे प्रकारचे पक्षी पाहू शकता तुम्ही इकडे. हे बघा इकडे रे रोहित. तो बघा आबा आबा आला इकडे. चला तर आता पुढे जाऊया मित्रांनो. आणि इथे पण मोठे मोठे पॅरोट्स आहेत. आणि आपण आता आत जाऊन बघूया काय. आत जाऊन बघूया काय आपण. चालेल चालेल चला आता आतमध्ये जाऊया. इथे पण खूप सारे पॅरोट्स आहेत. हे बघा तिकडे 2 जण आहेत. तिकडे वरती पण आहेत. तो बघा येल्लोवाला तो खूपच भारी आहे. तुम्हाला कोणता आवडतो ते देखील कमेंटमध्ये सांगा. वरती कलरफुल पण आहेत. हे बघा इकडे भारी झाली. मॅक्टर 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 हे बघा मॅक्टर झाला आहे. मॅक्टर झाला हे बघा. खूपच भारी. भरपूर प्रकारचे इथे पॅरोट आहेत. तर बघा इकडे पण कोणता वेगळाच पक्षी आहे.
मोर आहे वाटतं. मोर नसणार तो, माहिती नाही आम्हाला, पण तुम्हाला माहिती असेल तर सांगा. आणि तिथे तो व्हाईट मोर आहे वाटतं. हे बघा इथे कोणते तरी वेगळेच पॅरोट आहेत आणि खाली व्हाईट पॅरोट आहे तो बघा. आणि हे बघा आता प्रसंग आपल्याला काहीतरी माहिती देत आहेत. पिक्चरमध्ये राज कपूरचा आहे हा आणि बनवलेला आहे. नवीन काळातील राज कपूर आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या बाजूला. वा बुवा. इकडे लव बर्ड्स आहेत. तिथे लव बर्ड भरपूर लव बर्ड्स आहेत. वेगवेगळ्या कलरचे लव बर्ड्स बघायला भेटतात इथे. हे बघा आतमध्ये बघा किती लव बर्ड्स आहेत. चला आपण आत जाऊया आता. आणि हा बघा कलरफुल मोर एक. आणि हा बघा का भारीवाला पॅरोट आहे, व्हाईट कलर एकदम, एवढा मोठा आहे बघा. मोर खाली हा बघा व्हाईट पॅरोट आहे इथे. एकटाच आहे वाटतं, नाही दोन आहेत इथे, दोन व्हाईट पॅरोट आहेत. हा बघा भारी पॅरोट आहे. वाव. आणि मित्रांनो हे बघा रोहितचे मित्र बघा मित्रांनो, रोहितचे मित्र. आणि ही बघा आकांक्षा इथे, ही बघा आकांक्षा. इकडे खूप सारे बदक आहेत आणि खाली इथे एक बदक आलाय. हा बघा बोलतो आमच्याशी. आणि अर्धे तर बाहेरच आहेत बदक. आई आई तिकीट वाट पाहतो. खूप भारीच दिसतोय. किती दिवसांनी बदकांना बघितलं. कॅमेरा आत पडला तर तो बघा मित्रांनो येल्लो वाला पोपट. इथे कलरफुल वाले पोपट आहेत. बघा इकडे पण आहे. आकांक्षा येडी, आकांक्षा येडी. हा बघा सबस्क्राईब कर आपल्या चॅनलला, सबस्क्राईब कर भावा आपल्या चॅनलला. आकांक्षाचा मित्र भेटला. आणि इथे पण खूप पोपट आहेत. तर चला आता पुढे जाऊया मित्रांनो. काय माहिती आहे मित्रांनो. हे बघा इथे मकाव देखील आहेत. हे बघा हे बघा इथे मकाव आहेत. पुढे जाऊया आता. तिकडे पण मकाव. हे आफ्रिकेतील पोपट आहेत. आणि इथे ही कोंबडी आहे वाटतं, कोंबडी आहे ना. आणि हे बघा पोपट पण आहे तिकडे. हे बघा इथे वरती पण पोपट आहेत. इथे पुढे काय आता काय इथे हे असं वाटतं ते प्लास्टिक असतात ना ते ठेवलेलं असं वाटतं. ह्याला काय बोलतात. आणि इकडे ऑस्ट्रिच आहेत. किती आहेत 1 2 3 4 5 6 ऑस्ट्रिच आहेत. आला बघा मारायला लगेच आम्हाला. हे बघ इथून फाटलंय, तोंड बाहेर येईल त्याचं डायरेक्ट. अरे ए नको ए हे बघा घोडे का काहीतरी कोणता तरी वेगळाच प्राणी आहे. आम्हाला देखील कळत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये सांगा. ब्ल्यू वाले पॅरोट आहेत. हा बघा आपला मित्र. काय बोलतोस, कसा आहेस मग, जेवलास काय भावा. नको हा बघा बरोबर चाललंय. लय मस्ती गोरा. हा बघा ब्ल्यू वाला मकाव आहेत ते मकाव. उठला काय. हा बघा चमेलियन उठला. उठला उठला चमेलियन उठलाय. तो बघा तो कसा जीभ बाहेर काढतोय. हा सगळे आल्याला लागले. तो बघा पुढचा पण.
आणि उठले आहेत बघा. अरे आला तर काय झालं? आणि इथे कोणते वेगवेगळे प्लांट्स आहेत वाटतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत हे बघा. खूपच मस्त आहे. तुम्ही देखील नक्की विजिट करा. इकडे कायच नाही, फक्त दगडी आहेत. हे बघा बबन काकांचे हे बघा किती जण आहेत बघा. किती पॅरोट्स. हे बघा कसं आहे भावा. जेवला काय? बोलवले आंघोळ नाही गेली वाटतं तू आज. बोलवल्यावर आले किती मारले घेत. आणि बबन काकांनी बघा त्यांना बोलून घेतलं. बबन काकांचं ऐकतायत. हे बघा इथे वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत. हा कोणता आहे आम्हाला माहिती. तुम्हाला माहिती असेल तर सांगा आम्हाला पण. ज्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. पिराना आहे का हा? चला पुढे आता कोणता हा बघा. अरवाना आहे. हा अरवाना गोल्डन आणि सिल्वर. हा इथे गोल्डन अरवाना. चला आता इथे कोणता आहे सिल्वर अरवाना. हा बघा. इथे कोया फिश. हा बघा हा कसला भारी आहे बघा. कोया फिश. इथे पण 2 आहेत. आता पुढे जाऊया. हा हे बघा शार्क पण आहे तिथे. केवढा मोठा शार्क आहे बघा. सर्वात मोठा हा शार्क. याच्या तोंडाला काहीतरी झालंय. सर्वात मोठा शार्क. हा तो बघा पाठी सर्वात मोठं शार्क आहे. हे बघा शार्क. किती शार्क आहेत बघा. आणि हे बघा इथे ऑस्कर देखील आहेत. हा बघा व्हाईट ऑस्कर. आणि हा बघा चिपकू मासा. टँक साफ करतो तो चिपकू मासा. चिपकू. हे बघा कोया नाही ऑस्कर. आणि हे बघा ॲलिगेटर बघा. किती मोठे ॲलिगेटर आहेत बघा मित्रांनो. आणि इथे फोटो सेशन चालू आहे. आता इथे कोणते आहेत बघूया. मगरीसारखे दात हा बघा केवढा मोठा ॲलिगेटर आहे. दात त्याचे दात बघा. ते पिल्लं घालणार आहे. केवढा मोठा ॲलिगेटर आहे बघा. पिल्लं घालणार आहे. हे बघा इथे पण 2 मोठे ॲलिगेटर आहेत. इथे खूप कमी मासे आहेत. पॅरोट मासे. रेड पॅरोट. हा बघा रेड पॅरोट. हे बघा रेड पॅरोट. मस्ती करतायत. हा हे बघा कॅटफिश. झोपले सगळे. आळशी कॅटफिश येते. हे बघा कॅटफिश बघा. हे बघा वरती जाऊन खाली आलं लगेच. आता इथे कोणते मासे आहेत. गुरामी. हा बघा गुरामी. किती पिल्लं आहेत बघा त्यांची. आणि हा बघा फ्लोरॉन. किती हेड मोठं आहे बघा त्याचं. मग इथून बघूया आपण. हा बघा कसला मोठा फ्लोरॉन आहे. आणि हेड पण त्याचं तेवढं मोठं आहे. येस भारी. आणि हे बघा ॲलिगेटर आहे तिथे. अंडी देणार आहे. आणि फिमेल ॲलिगेटर आहे. आता अंडे देणार आहे. इथे रेड एंजल आहेत. बबन काकांना तशी सगळी माहिती आहे. आपल्यासोबत आता बबन काका आहेत. रेड एंजल आहे. त्यांना सगळी माशांची माहिती आहे. तिकडे कोळफिश आहे. हे बघा सगळे एवढा मोठा परिसर आहे मत्स्यालयाचा. त्यात मेंटेनन्स. तिथे सगळे पक्षी ठेवले आहेत. इथे सगळे मासे आहेत. आणि हे बघा इथे जाऊ आता आपण. हे बघा कोया फिश. कोळफिश आहे. हा शुभंगवीन आहे. कोणता शुभमकीन. शुभंगवीन हा. त्याची टेल मोठी असते. आणि हे सिल्वर कोया फिश. संध्याकाळचे आता 7 वाजले आहेत. आणि आता आपण थांबलो होतो जरा वेळ नाश्ता करण्यासाठी. सिन्नरला पोचलो आपण आता. आणि चला आता नाश्ता करूया मग पुढच्या प्रवासाला स्टार्ट करूया. तर चला आता मी नाश्ता वगैरे करतो आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला स्टार्ट करणार आहोत. तर हा ब्लॉग इथपर्यंतच असणार आहे. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा सी यू बाय.